वचन अध्याय 10 आपण काढूयात नीतिसूत्रे अध्याय 10. प्रोवर्ब्स चैप्टर 10 नीतिसूत्रे अध्याय 10 और उसका 6 और 7. आणि त्याचा 6 आणि 7. नीति वचन नीतिसूत्रे अध्याय 10 अध्याय 10 उसका 6 और 7. त्याचा 6 आणि 7. प्रोवर्ब्स चैप्टर 10 नीतिसूत्रे अध्याय 10 वर्स 6 and 7. त्याचा 6 आणि 7. धर्मी पर बहुत से आशीर्वाद होते, परंतु उपद्रव दुष्टों का मुंह छा लेता है. धर्मी को स्मरण करके लोग आशीर्वाद देते हैं, परंतु दुष्टों का नाम मिट जाता है. नीतिमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात, दुर्जनांचे मुख बलात्काराने व्याप्त असते. नीतिमानाच्या स्मरणाने धन्यता वाटते, दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते. हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे. आपण डोळे बंद करूयात आणि प्रार्थना करूया. पवित्र पिता, हम वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हैं वही पालन करने के लिए मदद करना, करुणा, दया रखना, आंखों की पुतली के समान संभाल लेना, दृष्टि से बचाए रखना, वचन की सेवा में हमेशा बने रहने के लिए मदद करना, दया रखना पड़ेगा. हम सब प्रभु आपके हाथों में दिए, आगे का समय आपके हाथों में दिए. जो सुनते वही पालन करें, यही हमारी इच्छा है प्रभु यीशु के नाम से, आमीन. प्रेज द लॉर्ड. यहाँ हम देखते हैं कि जो धर्मी है उसके सिर के ऊपर आशीष रहती है, आणि इथे आपण बघतो की जे नीतिमान आहेत त्यांच्या डोक्यावरती आशीर्वाद असतो. परंतु जो दुष्ट है उसका मुंह क्या रखा है, ढका हुआ है, उपद्रव से ढक चुका है. आणि जे दुर्जन आहे त्यांचं जे मुख आहे ते बलात्काराने व्याप्त असतं. यहाँ हम देखते हैं कि जो सिर, जो बहुत मस्तक जो जिसे कहे वो बहुत बड़ा इम्पोर्टेंट है. आणि जे आपलं मस्तक आहे ते खूप महत्वाचं आहे. कि परमेश्वर उस पर क्या देता है, आशीष देता है. आणि देव त्याच्यावरती काय देतो, आशीर्वाद देतो. इसलिए जेव्हा जेव्हा आशीर्वाद द्यायचा असेल तेव्हा लोक डोक्यावर हात ठेवतात. और जब आशीष देना होता है तब लोग क्या करते, सिर के ऊपर हाथ रखते हैं. बरोबर आहे. जेव्हा जेव्हा देवाने कुणाला निवडले राजा म्हणून, याजक म्हणून, तर त्यांच्या डोक्यावर काय केले, अभंग केलेला आहे. और जब परमेश्वर ने किसी को राजा होने के लिए या फिर याजक होने के लिए परमेश्वर ने उनको चुना है, तब तक परमेश्वर ने उनके ऊपर क्या किया. इसाकाने सुद्धा याकोबाला जेव्हा आशीर्वाद दिला त्यावेळेला काय केलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला. और इसहाक ने भी जब याकूब को आशीष दिया तब उसने क्या किया, उसके सिर के ऊपर हाथ रखा. म्हणजे हे फार गरजेचं आहे डोकं. और बहुत जरूरी है सिर. हा, म्हणून प्रियानो, बायबल आपल्याला स्तोत्र संहिता 133 म्हणते, क्या ही वह अभिषेक, जो क्या ही वो बात है जो भाइयों में आपस में मेल मिलाप, वह हारून के सिर पर उंडेले हुए उस तेल के समान है, जो सिर से लेके बदन से लेके उसके कपड़े की छोर से लेके बहती है. आणि स्तोत्र संहिता अध्याय 133 मध्ये देवाचं वचन आपल्याला सांगतं की किती मनोहर आहे भाऊ भावांनी एकत्र राहणं. आणि ते अशा अभिषेकासारखं आहे जे अरुण के सिर पर, अरुणाच्या डोक्यापासून, त्याच्या वस्त्रापासून, त्याच्या जे वस्त्राचं जे छोर आहे त्याच्यापर्यंत ते पसरत गेलेलं आहे. और वो बहते गए आगे तक. आणि ते वाहत गेलेलं आहे पुढेपर्यंत. तो आपण हे पाहतो की देवाने तशा रीतीने अभिषेक केलाय. और परमेश्वर ने उस रीतीचे अभिषेक किया है. तर नीतिमानाचं मस्तक असा आशीर्वादित आहे. और जो धर्मी है उसका जो मस्तक है वो आशीष से है. तर आता मला विचारायचं आहे, नीतिमान कोण आहे. और मुझे पूछना है कि धर्मी कौन है. कोण आहे नीतिमान. और कौन है धर्मी. बायबल तर सांगतो रोमकरांच्या पत्रात कोई भी धर्मी नाही है, एक भी नाही. आणि बायबल रोमकरांच्या पत्रामध्ये सांगतो 3 मध्ये वाचू शकता. आणि 3 मध्ये तुम्ही वाचू शकता की कोणी नीतिमान नाहीये. कोई भी धर्मी नाही. आणि कोणच नीतिमान नाहीये. फिर धर्मी कोण आहे फिर. आणि मग नीतिमान कोण आहे. हाँ, प्रभु यीशु धर्मी है. प्रभु यीशु धर्मी है और उसमें जो विश्वास रखते हैं हम सब भी धर्मी है. आणि प्रभु यीशु हा नीतिमान आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण विश्वास ठेवतो आपण सुद्धा नीतिमान आहोत. हाँ, जो मुंह से अंगीकार करते कि यीशु मेरे लिए स्वर्ग छोड़कर पृथ्वी पर आया, मेरे लिए मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन जी उठा और वो स्वर्ग गया है और वापस आने वाला है, जो विश्वास रखकर अंगीकार कर उसके अनुसार चलते वो धर्मी है. आणि जे तोंडाने स्वीकार करतात की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, तो माझ्यासाठी या पृथ्वीवरती आला, तो मारण्यात आला, गाडण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन तो स्वर्गात गेलेला आहे, तो मला घेण्यासाठी पुन्हा येणार आहे. जो कोणी असा विश्वास किंवा स्वीकार करतो तो नीतिमान आहे. वो धर्मी है. आणि तो नीतिमान आहे. और धर्मियों के मस्तक के ऊपर, सिर के ऊपर क्या रहती, आशीष रहती है. आणि नीतिमानाच्या मस्तकावरती काय असतो, आशीर्वाद असतो. तो हम सब प्रभु में धर्मी है. आणि आपण सर्व देवामध्ये लेकिन नीतिमान आहोत. बाइबल हमें स्पष्ट बताती है कि धर्मी वो है जो धर्म के काम करता है. आणि बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने सांगतो की तो नीतिमान तो आहे जो नीतिमत्वाची कामं करतो. पढ़ेंगे पहला यूहन्ना आणि वाचूयात पहिला योहान दूसरा अध्याय अध्याय 2. फर्स्ट जॉन पहिला योहान चैप्टर 2 अध्याय 2 वर्स 29.
आणि त्याचे 29 सिर्फ विश्वास काफी नहीं होता है प्रभु पर विश्वास रखकर धर्मी होने के लिए। आणि फक्त विश्वास पुरेसा नसतो की देवावरती विश्वास ठेवून नीतिमान होण्यासाठी। सिर्फ धर्मी ठहराने के लिए यीशु पर रखा हुआ विश्वास काफी नहीं रहता है, परंतु धर्म के काम भी करना जरूरी होते हैं। आणि फक्त देवावरती विश्वास ठेवलेला हा काफी नसतो, परंतु नीतिमानाची कामं करणे सुद्धा गरजेचं आहे। याकूब भी इसी रीति से कहता है आणि याकूब सुद्धा याच रीतीने कि म्हणतो, राहाब वेश्या ने परमेश्वर पर विश्वास किया, आणि राहाब वेश्येने देवावरती विश्वास केला, लेकिन उसने क्या किया? आणि तिने काय केलं? उसके विश्वास के अनुसार उसने काम भी किया। आणि तिच्या विश्वासाच्या अनुसार तिने काय केलं? काम उस सुद्धा देश केलं। में आए हुए उन हेरों को, इस्राएली हेरों को उसने छुपाकर सुरक्षित रखा और सुरक्षित से अपने देश में लौटा दिया। आणि त्या देशामध्ये जे इस्रायली हेर आलेले होते त्यांना तिने लपवून ठेवलं आणि सुरक्षित त्यांना ठेवलं। और इसीलिए उसका जो धर्म का काम क्या हुआ, उसके लिए धर्मी ठहराया गया। आणि म्हणून तिचं हे जे काम आहे ते नीतिमानाचं काम ठरवण्यात इसलिए आलं। सिर्फ विश्वास, ओनली विश्वास काफी नहीं है। आणि मग फक्त विश्वास हा पुरेसा नाहीये, विश्वास के साथ साथ धर्मियों ने क्या करना चाहिए? धर्म के जैसे काम भी करना चाहिए। आणि विश्वासासोबतच नीतिमानांनी काय केले काय पाहिजे? नीतिमत्वाची कामं सुद्धा केली पाहिजे। पढ़ेंगे। हमने बताया 1 जॉन अध्याय 2, पहला यूहन्ना की पत्री अध्याय 2 उसका 29। पहिला योहान अध्याय 2 त्याचे 29। तो न्याय संपन्न आहे, हाँ, परमेश्वर धर्मी है, हे जर तुम्हाला माहित आहे, ये अगर तुम्हें मालूम है, तर जो कोणी नीतीने चालतो जो कोई धर्म के काम करता है तो त्याच्यापासून जन्मलेला तो आहे, वो भी धर्मी है, उससे जन्म लिया हुआ है। हे तुम्हाला माहित झालेले आहे। बस क्या लिखा है? परमेश्वर धर्मी है। अभी हमने थोड़े समय पहले बोला यीशु धर्मी है, आणि थोड्या वेळा अगोदर म्हटलं की देव हा नीतिमान आहे, बराबर। अब हम भी यीशु में धर्मी है क्योंकि हमने उससे जन्म लिया है। आणि आता आपण सुद्धा येशूमध्ये नीतिमान आहोत कारण आपण त्याच्यापासून जन्मलेले आहोत। तो धर्मी व्यक्ति क्या करता है? धर्म वैसे धर्म का काम करता है। आणि नीतिमान व्यक्ती काय करतात? नीतिमानाची कामं सुद्धा करतात। धर्म का काम क्या है? योग्य काम। आणि नीतिमत्तेची कामं काय आहेत? योग्य तो काम। धर्मी का अर्थ है योग्य असणे, आणि नीतिमानाचा अर्थ आहे योग्य असणं। वो भी किस विषय पर? आणि ते पण कोणत्या विषयावर? नैतिक मार्गों पे चलने पे, नैतिक मार्गांवर चालण्याच्या नुसार, धार्मिक आणि एक योग्य मार्गावर चालण्याने जो व्यक्ति उभा राहतो, करतो, तो नीतिमान है। और धार्मिक मार्गों पर चलने से और योग्य काम करने के द्वारा जो खड़ा रहता है वही धर्मी। आता इथे दुसरा लिहिला आहे दुष्ट। और यहाँ पर दूसरा लिखा है दुष्ट। दुष्टाचे काय झाले? तोंड झाकण्यात आले। और दुष्ट का मुंह ढापा गया है। बायबल आपल्याला सांगतो जेव्हा हामानाने जो कट रचला इस्रायली लोकांच्या विरोधात, यहुदी लोकांच्या विरोधात, और हामान ने जो कट रचा यहूदी लोगों के विरुद्ध में, यहुदी लोकांचा नाश करायचा, और यहूदी लोगों का नाश करने का, मार्दखाईचा नाश करायचा, और मर्दखै का नाश करने का। जेव्हा त्याचा कट फासला गेला, परमेश्वराने तो फासा पालटला, और जब परमेश्वर ने वो जो कट था उसको उल्टा कर दिया, तर काय केलं देवाने? और परमेश्वर ने क्या किया? त्याचं तोंड झाकण्यात आलं। त्याला जेव्हा शिक्षा, राजाने जेव्हा त्याच्यावर शिक्षा ठोकवली, और जब राजा ने उसके ऊपर शिक्षा दी, राजाने शिक्षा ठोकवली, ह्याला काय करा? फासावर टांगा। और राजा ने शिक्षा दी कि उसको क्या करो? फांसी के लगेच पर टांग दो। माणसाने काय केलं? त्यांच्या वर्करने काय केलं? सैनिकाने त्याचं तोंड झाकलं और जो सैनिक था उसने क्या किया? उसके मुंह को ढाक दिया आणि त्याला क्रूसावर चढवलं। और उसको क्रूस के ऊपर हे चढ़ा तुम्ही दिया। वाचू शकता, एस्तर 7वां अध्याय 8वें वचन। और यहाँ पर ये हम एस्तर अध्याय 7 उसका 8 में पढ़ सकते हैं। एस्तर 7 त्याचं 8वें वचन। एस्तर अध्याय 7 उसका 8वां वचन। वहां आप पढ़ सकते कि हामान के मुंह को ढाक दिया गया। आणि तिथे तुम्ही वाचू शकता की हामानाचं जे तोंड होतं त्याला ढाकण्यात आलेलं। यहूदी प्रथा के अनुसार जो कोढ़ी होते थे उनका मुंह ढाक दिया जाता था। आणि यहूदी लोकांच्या प्रथेनुसार जे लोक कोणी असायचे त्यांचं तोंड झाकण्यात यायचं। वो अपने मुंह को ढाक देते थे आणि ते लोक स्वतःच्या चेहऱ्याला झाकायचे और अशुद्ध 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 बोलकर वो गांव के बाहर चले जाते थे। आणि अशुद्ध अशुद्ध असं ओरडून ती लोक गावाच्या बाहेर निघून तो जायचे। दुष्ट का चिन्ह है मुंह ढकना। आणि दुष्टाचं चिन्ह आहे तोंड झाकणे। परमेश्वर दुष्टों का मुंह ढक देता है। आणि देव काय करतो? दुष्ट लोकांचं तोंड झाकतो। मतलब उन्होंने जो बुराई किया है उन्हीं के ऊपर लाद देता है, उन्हीं के मुंह पर आता है, उन्हीं के ऊपर लौटाता है। आणि म्हणजे त्यांनी जे काही वाईट केलेलं आहे ते जे वाईट आहे ते त्यांच्या तोंडावरती येतं, त्यांच्यावरतीच येतं। तो दुष्ट मतलब कौन? आणि दुष्ट म्हणजे कोण? बुरा काम करने वाला, आणि वाईट काम करणारे, यानी धर्म का काम न करने वाला। आणि म्हणजे नीतिमानाची कामं न करणारे। धर्म का, परमेश्वर का जो अच्छा काम है वो न करने वाला, परमेश्वर पर विश्वास न रखने वाला, परमेश्वर का सहारा न लेने वाला, वो दुष्ट है। आणि देवाची कामं न करणारे, नीतिमत्वाची कामं न करणारे, देवाचा आसरा आणि देवावरती विश्वास न ठेवणारे हे
दृष्ट आहे. हाँ, दुष्ट मतलब कौन? परमेश्वर के अगेंस्ट में, परमेश्वर का बैर करने वाले. आणि दृष्ट म्हणजे कोण? देवाच्या विरोधामध्ये उभं राहणारे, त्याचा बैर करणारे. हम एक वचन पढ़ लेंगे. आपण एक वचन वाचूया. भजन संहिता 10. स्तोत्र संहिता अध्याय 10. भजन संहिता स्तोत्र संहिता अध्याय 10 अध्याय 10 और उसका 3. आणि त्याचं 3. कारण दुर्जन आपल्या मनातील हवेची शेखी मिरवितो. हाँ, दुर्जन यानी दुष्ट, यहाँ हम देखते वो घमंड करता है. लोभिष्ठ मनुष्य परमेश्वराचा त्याग करून. हाँ, और उसमें लालच होने के कारण वो लोभी व्यक्ति क्या करता है? परमेश्वर को त्याग देता है. उसे परमेश्वर की जरूरत नहीं है. त्याला तुच्छ मानितो. हाँ, बस आगे 6 वचन. तो आपल्या मनात म्हणतो की वो अपने मन में कहता है मी ढळणार नाही, मैं कभी डगमगाऊंगा नहीं, कभी गिरूंगा नहीं, मी पिढ्यानपिढ्या ही विपत्तीत पडणार मैं नाही. मुझ पर कोई विपत्ति नहीं आएगी. ये दुष्टता का काम है प्रिय. आणि हे दृष्टतेचे काम आहे. दुष्ट व्यक्ति हमेशा बुरे सोचता है. आणि दृष्ट व्यक्ती काय करतो? नेहमी वाईट विचार तो करतो. अभी जो हमने नीति वचन अध्याय 10 में पढ़ा, वहाँ धर्मी जिसके मस्तक के ऊपर क्या होती है? आशीष होती है. आणि जे आपण नीती सूत्रामध्ये जे वाचलं की जो नीतिमान आहे त्याच्या डोक्यावरती आशीर्वाद असतो. और जो दुष्ट है उसका मुंह ढक जाता है. आणि जे दृष्ट आहे त्याचं जे तोंड आहे ते झाकण्यात तो येतं. हम दुष्ट है क्या? आणि मग आपण दृष्ट आहोत का? बताइए, हम दुष्ट है? आणि आपण दृष्ट आहोत. हम कौन है? आणि आपण कोण आहोत? धर्मी है. आणि नीतिमान आहोत. हम सभी अपने आप को धर्मी बोलते हैं. आणि आपण सर्व आपल्या स्वतःला काय म्हणतो? नीतिमान तो म्हणतो. अभी हम चेक करेंगे कि हम धर्मी है या दुष्ट है. आणि आता आपण स्वतःला पारखूयात की आपण नीतिमान आहोत की दृष्ट आहोत. दुष्ट के कुछ पॉइंट्स यहाँ निकाले हैं. आणि दृष्टाचे काही मुद्दे ते काढलेले आहेत. अगले संडे को धर्मी के पॉइंट्स निकालेंगे. आणि पुढच्या रविवारी मी नीतिमानांचे पॉइंट्स काढणार आहे. आज कितने पॉइंट्स है? 43 पॉइंट्स निकाले हैं दुष्ट के. आणि 43 मुद्दे काढलेले आहेत दृष्ट व्यक्तीचे. जो ये काम करता है बाइबल बताता है दुष्ट है. आणि जो कोणी हा काम करतो बायबल सांगतो की तो दृष्ट आहे. क्या? दुष्ट है. आणि तो दृष्ट आहे. तो पहला पॉइंट, अभी आप खुद को खुद चेक करना, दूसरे को नहीं चेक करना. मैं मुझे चेक करूंगी, आप अपने आप को चेक करो. आणि मी माझ्या स्वतःला पारखेल, तुम्ही स्वतःला पारखा. परमेश्वर किन लोगों को दुष्ट कहता है? आणि देव कोणत्या लोकांना दृष्ट म्हणतो? पहला पॉइंट, जो घृणास्पद काम करते हैं, गलत काम करते हैं, भाइयों में फूट डालते हैं, वो परमेश्वर की नजर में घृणास्पद काम है. अगर ऐसा कोई काम करता है तो वो दुष्ट है. आणि जो घृणास्पद काम करतो म्हणजे भावाभावांमध्ये जो फूट टाकतो ते देवाच्या नजरेमध्ये घृणित काम आहे आणि तो दृष्ट आहे देवाच्या नजरेमध्ये. नीति वचन में आप इस वचन को पढ़ सकते हैं. आणि नीतिसूत्रेमध्ये तुम्ही या वचनाला वाचू शकता. जो भाइयों में फूट डालता है, आणि जे भावामध्ये फूट टाकतात वो परमेश्वर उससे घृणा करता है. आणि देव त्याच्याशी घृणा करतो. परमेश्वर को ये बातें बिल्कुल अच्छी नहीं लगती. आणि देवाला या गोष्टी बिलकुल आवडत नाहीत. 6 अध्याय आणि नीतिसूत्रे अध्याय 6 और उसका 16 आणि त्याचं 16. परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत, नव्हे त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. क्या लिखा है? घृणा करता है. घृणा करता है. कौन सी? 7 बातें. 7 बातें. एक, चढ़ी हुई बातें, झूठ बोलने वाली जीभ, निर्दोष का लोभ आने वाला हाथ, अनर्थ कल्पना करने वाला मन, बुराई करने वाले के लिए दौड़ने वाले पैर, झूठ बोलने वाला साक्षी, और 7वां, भाइयों के बीच में झगड़ा लगाने वाला. आणि भावांमध्ये वैर उत्पन्न करणारा. दुष्ट का काम है भाइयों में झगड़ा लगाना. आणि दृष्ट व्यक्तीचं काम आहे भावांमध्ये भांडण आपस लावणं में मतभेद फैलाना आणि आपापसामध्ये मतभेद और पसरवणं तमाशा देखते रहना. आणि तमाशा बघत बसणं. तो ये घृणास्पद है. आणि हे घृणास्पद और आहे. दुष्ट व्यक्ति क्या काम करता है? भाइयों में झगड़ा लगाता है. आणि जो दृष्ट व्यक्ती आहे तो काय काम करतो? तो भावांमध्ये भांडण लावतो. तो अगर आप झगड़ा लगाते होगे आणि जर तुम्ही भांडण लावत असाल किसी में भी, आणि कोणामध्ये पति सुद्धा, पत्नी में, नवरा बायकोमध्ये पड़ोसी में, आणि शेजारी शेजाऱ्यांमध्ये आपस में मतभेद में, आणि आपापसामध्ये, जरूरी नहीं कि 2 भाई, मतलब ये बाजू में 2 बैठे 2 भाई, पति पत्नी में, भाई बहन में, पड़ोसियों में झगड़ा लगाते,
तो दुष्ट का काम है, यानी आप दुष्ट हो। आणि जर भांडण लावतं तर ते दृष्टतेचं काम आहे, तुम्ही दृष्ट आहात। दूसरा, परमेश्वर से अलिप्त रहते हैं, आणि दुसरं ते देवापासून वेगळे वो राहतात। परमेश्वर के निकट नहीं आते। दुष्ट का काम है परमेश्वर से दूर रहना। आणि दृष्टाचं काम आहे देवापासून दूर राहणं। इफिसियों की 15 अध्याय 4 उसके 18 में पढ़ सकते हैं। आणि इफिसी पत्र अध्याय 4 ते 18 मध्ये तुम्ही वाचू शकता। उनको परमेश्वर के निकट आना अच्छा नहीं लगता, आणि त्यांना देवाच्या जवळ येणे हे आवडत नाही, परमेश्वर से दूर रहना अच्छा लगता आणि है। त्यांना देवापासून दूर राहणे हे आवडते। इसलिए परमेश्वर से जितना, देखो अभी बहुत सारे लोग 4-4 हफ्ता, 5-5 हफ्ता, 2 महीना, 3 महीना, वो लोग प्रभु को ग्रहण किया है लेकिन आते नहीं है, परमेश्वर से दूर दूर जाते क्योंकि दुष्ट है। आणि त्यांनी देवाला ग्रहण केलेलं असतं, पण 4-4 आठवडे, महिनाभर ती लोक देवाकडे येत नाहीत, कारण ती लोक दृष्ट आहेत। परमेश्वर की नजर में वो दुष्टाई है। आणि देवाच्या नजरेमध्ये ते दृष्टतेचं काम आहे। अगर आप परमेश्वर के करीब नहीं आते, उससे दूर रहते हो, इसका मतलब आप दुष्टाई से भरे हो। आणि जर तुम्ही देवाच्या जवळ येत नाही तर तुम्ही दृष्टतेने भरलेले आहात। हाँ, तीसरा, आणि तिसरं, कोई भी निंदनीय काम या निंदा करते हो या बुरा काम करते हो तो ये दुष्टता का चिन्ह है। आणि कोणती जर तुम्ही निंदा करता किंवा वाईट रीतीचे कामं करता तर ते दृष्टतेचे काम आहे। लूक अध्याय 22 में, लूका अध्याय 22 मध्ये, लूका उसका 65, उन्होंने बहुत सी और भी निंदा की बातें उसके विरोध में कही। क्या लिखा कि उन्होंने क्या किया? निंदा किया और बुरी बातें, विरोध की बातें की, आणि त्यांनी काय केली? निंदा केली आणि वाईट गोष्टी ते म्हटले, है ना। 22 का 65, आणि 22चं 65। हमने ये देखा। यहाँ हम देखते हैं कि जो लोग निंदा करते हैं आणि जी लोक निंदा और करतात विरोध की बातें बोलते हैं, आणि विरोधाच्या गोष्टी बोलतात, परमेश्वर की नजर में दुष्ट है। आणि देवाच्या नजरेमध्ये ते दृष्ट आहे। अभी इसलिए एक दूसरे के पीछे निंदा मत करो आणि म्हणून एकमेकांच्या पाठीमागे त्यांची निंदा करू नका, और विरोध की बातें भी मत करो। आणि विरोधाच्या गोष्टी सुद्धा करू नका। विरोध की बातें कभी होती है, आणि विरोधाच्या गोष्टी केव्हा मैं होतात? आपको बताती हूँ। आणि मी तुम्हाला सांगते, अगर मैंने इसे कहा जा, आई जर मीला म्हणते तू जा, देखा गई, उसने विरोध किया ना। ऐसा ही हमारे घरों में जब हम कुछ भी बोलते हैं ना, विरोध में बोलेंगे, नहीं मुझे नहीं करना है, बेटा ये कपड़ा पहन, मुझे नहीं पहनना है, बेटा ये खाना खाना, मुझे ये नहीं खाना है, दूसरा खाना है। ये दुष्टता का चिन्ह है। परमेश्वर की नजर में जो कुछ है उसके अगेंस्ट यानी दुष्ट, आणि देवाच्या नजरेमध्ये जे काय आहे त्याच्या विरोधामध्ये करणं म्हणजे ते दृष्ट ये आहे, दुष्टता का काम है। आणि हे दृष्टतेचं काम आहे। निंदा करना आणि निंदा करणं दुष्टता का काम है। दृष्टतेचं काम तो आहे। हम लोग निंदा करते हैं, आणि आपण लोक निंदा करतो, हाँ करते हैं, दुष्टता का काम है, इसलिए इसे निकालना है। आणि म्हणून आपण याला काढायचं आहे। कि हम भाइयों में झगड़ा तो नहीं लगाते, आणि भावांमध्ये भांडण तर नाही लावत, हाँ हम परमेश्वर से दूर होते हैं क्या? आणि आपण देवापासून दूर होतो का? हाँ? हाँ? सूर में रो रहा है, वाह, आवाज बंद करो। चर्च में जो लोग नहीं आते वो अलग, सही बात है, जो चर्च में नहीं आते वो परमेश्वर से दूर ही है ना, वो दुष्टता का काम है। आणि जी लोक चर्च मध्ये येत नाही ती लोक देवापासून दूर आहेत, म्हणजे ते दृष्टतेचं और काम आहे। निंदा करना आणि निंदा करणं और विरोध की बातें करना, आणि विरोधाच्या गोष्टी करणं, हाँ उसको नीचे लेके जा, वो दुष्टता का काम है। आणि ते दृष्टतेचं काम आहे। चौथं, परमेश्वर को जानने के लिए अंधा होना। आणि देवाला जाणून घेण्यासाठी आंधळ होणे। परमेश्वर जब कुछ हमें वचन देता है, आणि देव आपल्याला जी काही वचनं देतो समझाता है आणि और समजावतो, हम अंधे के जैसे बनते हैं, आणि आपण आंधळ्यांसारखे बनतो, उस समय दुष्टता का काम है। आणि त्यावेळेला ते दृष्टतेचे काम आहे। बाइबल हमें बताती है 2 कोरिन्थियों की पत्री अध्याय 4:4 में, आणि बायबल आपला 2 कोरिन्थियों पत्र अध्याय 4 इस संसार के ईश्वर ने उनके मन की आंखों पर पट्टी बांधी है, आणि या जगाच्या ईश्वरांनी काय केलेलं आहे? त्याच्या ताकि मनावरती पट्टी वो बांधलेली आहे, परमेश्वर पर विश्वास न करे, परमेश्वर को देखे नहीं। आणि त्यांनी देवावरती विश्वास ठेवू नये, देवाला पाहू नये। तो वैसे अगर हम परमेश्वर को जानने की इच्छा नहीं रखते, देखने की इच्छा नहीं रखते, तो दुष्टता का काम है। आणि तसंच जर आपण देवाला पाहण्याची किंवा जाणून घेण्याची इच्छा ठेवत नाही, मग हे दृष्टतेचे काम आहे। 5वां, आणि 5 बड़ाई खोर, आणि बड़े स्वतःची बड़े बढाई डिंगे करणं, मारना, बड़े बड़ी बातें करना, आणि स्वतःचे आणि खूप मोठे मोठे डिंग ये मारणे, दुष्टता का काम है। आणि दृष्टतेचे काम आहे। हाँ, पढ़ेंगे उस वचन को। हम लोग भजन संगीता 10 में ही है ना, हाँ, तो 49 निकालो।
आणि स्तोत्र संहिता अध्याय 10 नाही 49 49 त्याचं 6 49:6. ते तर आपल्या संपत्तीवर भरोसा ठेवतात व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवितात. त्याच्या अगोदर विपत्ति के दिनों में जब मैं अड़ंगा मारने वालों की बुराई से भिड़ूं तब मैं क्यों डरूं, है ना। तो ये लोग क्या करते हैं, ये बुराई मारते हैं अपनी जो कुछ संपत्ति है, जो कुछ धन है, उसके ऊपर वो लोग क्या करते हैं, बुराई मारते हैं. आणि त्याच्याकडे जी काही संपत्ती आहे त्याच्यावरती ते लोक बडाई मारतात, बड़ी बड़ी डींगे मारेंगे आणि मोठी मोठी डिंगे मारणार. ये दुष्टता का काम है. हे दृष्टतेचे काम आहे. छठा, आणि 6 परमेश्वर के लोगों के विरुद्ध बुराई या कट रचना, आणि देवाच्या लोकांच्या विरोधामध्ये वाईट किंवा कट रचना, उनके काम में रुकावटें डालना, आणि त्यांच्या कामामध्ये रुकावट टाकणं, उनका काम सक्सेस होने न देना, आणि त्यांचं जे काम आहे त्याला सफल होऊन न देणं, ये जो कोई करता है वो दुष्टता का काम है. आणि हे जो कोणी करतो ते दृष्टतेचं काम आहे. परमेश्वर की नजर में वो व्यक्ति दुष्ट है. आणि देवाच्या नजरेमध्ये तो व्यक्ती दृष्ट आहे. जैसे उदाहरण, आणि कोई उदाहरणार्थ प्रार्थना को बैठने जा रहा है तो प्रार्थना में बैठने न देना, आणि जर कोणी प्रार्थनामध्ये बसत आहे त्याला प्रार्थनेमध्ये चर्च में जा रहा है तो चर्च में जाने न देना. आणि चर्चमध्ये जात आहे त्याला चर्चमध्ये जाऊन न देणं. अगर जैसे कोई अच्छा काम करने जा रहा है मसीह लोग, तो उसे करने न देना. आणि जर कोणी ख्रिस्ती चांगला काम करायला चाललेला आहे त्याला करून न देणं. सोचो अगर कोई फंड भरने जा रहा है तो क्या तू फंड भरता है, इसमें रोकना. आणि जर कोणी फंड भरायला चाललेला आहे तर त्याच्यामध्ये रोखणं. तो अच्छे काम करने के लिए, मसीह के अगेंस्ट में बुरा काम करने के लिए जो कारस्थान काम करते हैं, बुराई काम करते हैं, वो दुष्टता का काम करते हैं. आणि ख्रिस्ताच्या विरोधामध्ये जी लोक काम करायला कट रचतात ते लोक काय करतात, वाईट काम करतात. ख्रिस्ती लोक जे काही काम करतात त्याच्या विरोधात जी काही लोक काम करतात ती दुष्टताची काम आहे. म्हणजे तुमच्या विरुद्ध किंवा तुम्ही कुणाच्या ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध काही वाईट कामं करता म्हणजे दुष्टताची कामं करता. और आपके विरुद्ध में या फिर आप लोग किसी मसीहों के विरुद्ध में अगर बुरा काम करते तो ये दुष्टता का काम है. नेहम्या काय करायला गेलेला, और नेहमिया क्या करने के लिए वॉल गए बांधायला गेलेला, पण त्याचा विरोध करत होते, और उसका वो लोग विरोध कर रहे थे बांधून देत नव्हते, और उसको बांध कर नहीं दे रहे थे, है ना. तसं म्हणजे ख्रिस्ती लोकांचा विरोध करणं, चांगल्या कामाला अडथळा टाकणं, और मसीह लोगों का विरोध करना और अच्छे कामों के लिए उनको रुकावट बनना, तर त्याचा विरोध करणं म्हणजे तो दुष्टतेचं काम आहे. और वो दुष्टता का काम है. तर नेहम्या 4:8 वाचू शकतात. और नेहमिया अध्याय 4 उसका 8 आप पढ़ सकते हो. 7 और 7वां लालची असणं. और 7वां लालची रहना. दुष्ट व्यक्ती हमेशा पैशांचा लालच असतो. पैसा पाहिजे, पैसा पाहिजे, पैसा जमा करायचा, खर्च नाही करायचा, पैसा पैसा पैसा. पैशापेक्षाही नाही, पैसा सगळं श्रेष्ठ आहे. पैसा नाही भेटला देवाला सोडेल तरी चालेल पण पैसा पाहिजे. और जो दुष्ट रहते हैं वो पैसों का लोभी रहते हैं. अगर उनको परमेश्वर नहीं मिलेगा और पैसे के लिए वो परमेश्वर को भी छोड़ देते हैं. इसलिए जितने लालची है वो दुष्टता को दर्शाते हैं. आणि जेवढे लोभी आहे ते दुष्टतेला दर्शवतात. मीका 2:2 आणि मिखा अध्याय 2 त्याचा 2 त्याच्यात वाचू शकता. ते दुष्टतेचं काम आहे. और उसमें पढ़ सकते कि ये दुष्टता का काम है. पैसा चाहिए आणि पैसे हवे, लेकिन पैसों का लालच नहीं. आणि पैशांचा लोभ नको. यीशु ने कहा कि तुम 2 स्वामियों की सेवा नहीं कर सकते. आणि येशूने म्हटलं की तुम्ही 2 स्थानांची चाकरी तुम्ही करू शकत एक नाही. से प्यार, एक से नफरत. आणि एकाशी प्रेम आणि दुसऱ्याशी वैर. और 2 स्वामी कोण है, पहिला परमेश्वर, दूसरा धन. आणि दोनचे स्वामी आहेत ते कोण आहेत, पहिला देव आणि दुसरा धन. तो इसीलिए लालची व्यक्ति जो होते हैं वो दुष्टता का काम करते हैं. वो पैसा के लिए कुछ भी करेंगे, पैसों के लिए मारेंगे, पीटेंगे, झगड़ा करेंगे, इंसानियत छोड़ देंगे. क्यों? क्योंकि दुष्टता आ जाती है. आणि जे लोभी व्यक्ती असतात ते काय करते, दृष्टतेचे काम करतात. ते लोक पैशासाठी काही करायला तयार असतात, मारण्यासाठी सुद्धा ते लोक तयार असतात, पण ते लोक काय करतात, वाईट कामं करतात. 8वां कपटी. आणि 8वां कपटी कपटी. होना दुष्टता का काम है. आणि कपटी असणे हे दृष्टतेचं काम आहे. मुंह में अलग और अंदर अलग. आणि तोंडामध्ये वेगळं आणि आतमध्ये वेगळं. मुंह में बोलना वा 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 स्वप्नील किती चांगला, कसला चांगला, 2 थोबाडीत मारायची इच्छा होते. आज तोंडावर म्हणायचं वा 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 स्वप्नील, आणि आतून म्हणायचं असं तरी काहीतरी केलंच पाहिजे. त्याला कपटी म्हणतात. और इसको कपटी कहते हैं. लोक घरात येतात, खावा ना, आतून म्हणतात बिलकुल खाऊ नका. घरात येताना म्हणतात आया आला तुम्ही
आत्ताच यायचं होतं का यांना? झोपायच्याच वेळेला आले नसते. आता मला यांना जेवण द्यावं लागेल, चहा बनवावं लागेल. चहा ठेवू का आई? असं कसं तुम्ही म्हणजे कधी चहा पिऊनच गेला पाहिजे? नाही 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 नाही, चहा पिऊनच जायचं, असं नाही करायचं, असं नाही करायचं. अच्छा नाही बनवून ठीक आहे. कपटी ते दृष्ट आहे और वो दुष्ट है. म्हणून तोंडा म्हणायचं मम्मी आय लव्ह यू. तोंड आतमध्ये म्हणायचं. कधी मम्मी म्हणेल काय माहिती, माझ्यावर किती रिस्ट्रिक्शन्स ठेवतील. कपटी लोक आहेत. और वो लोग कपटी हैं. पण देवाच्या नजरेमध्ये कपटी लोक दुष्ट लोक आहेत. और परमेश्वर की नजर में जो लोग कपटी है वो दुष्ट है. इसलिए ये दुष्टता का काम है. अंदर एक बाहर एक मत करो. प्रभु की नजर में दुष्टता का काम है. आणि हे दृष्टतेचे काम आहे की आतमध्ये एक आणि बाहेर वेगळं. हे देवाच्या नजरेमध्ये दृष्टतेचे काम आहे ते करू नका. कितना हुआ? 8. 9वां. आणि 9वं, दूसरों के पापों में आनंद होता है. आणि दुसऱ्यांच्या पापांमध्ये त्यांना आनंद होतो. कपटी का वचन आप भजन संगीता 5 का 6 पढ़ सकते हैं. आणि कपटीचं जे वचन आहे ते स्तोत्र संहिता अध्याय 5 से 6 मध्ये तुम्ही वाचू शकता. हाँ, दूसरे लोग जो पाप करते हैं उसमें बड़ा आनंद मिल जाता है. कपटी ये जो दुष्ट लोग होते हैं ना, उनको ऐसा लगता है कि मैं बुरा काम करता हूँ, तुम लोग भी पाप करो, तुम लोग भी बुरा काम करो. आणि जे लोक कपटी असतात त्यांना असं वाटतं की मी वाईट काम करतो, मी पाप करत आहे तर तुम्ही सुद्धा वाईट काम करा, तुम्ही सुद्धा पाप करा. दुष्ट लोगों को ऐसा लगता है कि तुम लोग पाप करो क्योंकि मैं भी पाप कर रहा हूँ ना. आणि दृष्ट लोकांना असं वाटतं की मी पाप करत आहे तर तुम्ही सुद्धा पाप और जब करा. तुम लोग पाप करते हो तो बड़ा आनंद हो जाता है. आणि जेव्हा तुम्ही लोक पाप करता तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. अरे आज तू चर्च नहीं गया? आणि आज तो चर्च मध्ये नाही कोई गेला. बात नहीं, मैं भी नहीं गया, चलेगा. आणि काही गोष्टी नाही, मी सुद्धा नाही गेलो, चालतं. बड़ा अच्छा लगता है ये सुनने के बाद कोई तो मुझे सपोर्टर मिला. आणि खूप चांगलं वाटतं हे ऐकून की कोणीतरी मला सपोर्टर भेटला. तो दुष्टता का चिन्ह है दूसरों के पापों में आनंद करना. आणि दृष्टतेचं चिन्ह आहे की दुसऱ्यांच्या पापामध्ये आनंद करणं. प्रोवर्ब्स 2 का 14 पढ़ सकते हैं. नीतिसूत्र अध्याय 2 त्याचं 14 वाचू शकता. 10वां. 10वं, विश्वासू लोग जो कार्य करते हैं, अच्छा काम करते हैं, उसका तिरस्कार करना. आणि विश्वासी लोक जे चांगले काम करतात त्याचा तिरस्कार करणं. सुबह अगर आप लोग 10 बजे बराबर आते हैं, आणि जर तुम्ही सकाळी 10 वाजता योग्य रीती येडेच आहे ते लोक. सकाळी 10ला कशाला येतात? 10:30 तरी यायचं. और ये लोग पागल है, सुबह 10 बजे की आते 10:30 बजे आना चाहिए. पण उशीर आलं तर काही चालतं ना. और अगर थोड़ा लेट आया तो काय चलता करावं, त्या सगळ्या मिटिंगला लोक जातात. और देखो तो ये सारे मीटिंग में जाते हैं फालतू लोक आहे ते लोक. और फालतू लोग त्या हैं. लोकांना टाइमच टाइम आहे. और इन लोगों के पास टाइम ही टाइम. म्हणून हे लोक सगळ्या सभेला जातात. और इसलिए ये लोग सारे सभा में जाते सोमवारच्या हैं. हाऊचर्सला, बुधवारच्या हाऊचर्सला, मंगळवारच्या हाऊचर्सला, लेडीज मीटिंगला. हे लोकांना फालतू आहे, लोक मस्त आहे, लोकांना टाइमच आहे. विश्वासू लोग जो काम करते हैं उस कामों का तिरस्कार करने वाले दुष्टता का प्रतीक है. आणि विश्वासी लोक जे काम करतात त्या कामाचा तिरस्कार करणारे जी लोक आहेत ते दृष्टतेचं प्रतीक आहे. नेहम्या अध्याय 2 का 19 में पढ़ सकते. आणि नेहम्या अध्याय 2 त्याचा 19 मध्ये वाचू शकता. नेहम्या जो काम कर रहा था, दूसरे विश्वासी जो यहूदी थे उसका विरोध कर रहे थे, उसका तिरस्कार कर रहे थे. आणि नेहम्या जे काही काम करत होते, जे दुसरे विश्वासी होते ते त्याच्या कामाचा विरोध करत होते. 11 नासधूस करने वाला. आणि 11 नासधूस करणारे वो दुष्ट है. आणि ते दृष्ट आहे. अपने घर की वस्तुओं को तोड़ना, आणि स्वतःच्या घरातील रिश्ता वस्तूंना तोड़ना, आणि सामानों को तोड़ना, सामानांना तोडणं, रिश्ता तोड़ना, नातं तोडणं. हाँ, ये दुष्टता का प्रतीक है. आणि हे दृष्टतेचं प्रतीक आहे. आज से तू मेरा बाप नहीं, आणि आजपासून तू माझा आज मुलगा से नाही. मैं तेरा बेटा नहीं, आणि आजपासून मी तुझा मूल नाही. तुमको मुझे तुम्हारे घर में नहीं रहना है. आणि मला तुझ्या घरामध्ये नाही राहायचंय. रिश्ते तोड़ते हैं. आणि असं रीते विध्वंस नातं जिसे तोडतात. कहते हैं नाश करना. आणि विध्वंस म्हणजे नाश करणं. जो कोई नाश करता है आणि जी कोणी नाश करतात वो दुष्ट है. आणि ते दृष्ट आहे. याद रखो, दुष्टता का प्रतीक है. आणि लक्षात ठेवा की दृष्टतेचं प्रतीक आहे. आयसाया 59 उसका 7 वचन. यशाया अध्याय 59 त्याचं 7वं वचन. 12 आज्ञा उल्लंघन करने वाले. आणि 12 आज्ञा उल्लंघन करणारे दुष्टता का प्रतीक है. आणि हे दृष्टतेचं प्रतीक आहे. जितने लोग आज्ञा उल्लंघन करते, क्योंकि दुष्ट व्यक्ति का काम है आज्ञा उल्लंघन करना, आणि दृष्ट व्यक्तीचं काम आहे आज्ञा उल्लंघन करणं. तो फिर हम लोग आज्ञा पालन करते हैं. आणि आपण लोक आज्ञा पालन करतो. तो मतलब हमारे अंदर भी दुष्टता का प्रतीक है. आणि म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा दृष्टतेचं प्रतीक आहे. दुष्टता के काम करते हैं. आणि आपण सुद्धा दृष्टतेची कामं कभी करतो. कभी हम भी दुष्ट बन जाते हैं, आणि कधी कधी आपण सुद्धा दृष्ट बनतो. है ना. हम अपने आप को धर्मी ठहराते हैं, आणि आपण आपल्या स्वतःला नीतिमान लेकिन ठरवतो. कभी कभी हम ऐसे भी काम कर लेते हैं जो
दुष्ट करता है। आणि कधी कधी आपण अशी सुद्धा कामं करतो जे दुष्ट व्यक्ती करतो। नेहमिया 9:26 में पढ़ सकते हैं। आणि नेहमी अध्याय 9 त्याचं 26 मध्ये वाचू शकता। 13वा पॉइंट है पाप करने के लिए किसी को मोहित करना। आणि 13वा मुद्दा आहे पाप करण्यासाठी कोणाला तरी मोहित करणं। जो खुद पाप कर रहा है वैसे ही सेम पाप किसी और को करने के लिए भड़काना, वैसे कराना, ये दुष्ट का काम है। आणि जे स्वतः पाप करत आहे तेच पाप करण्यासाठी कोणा दुसऱ्याला तरी भडकवणं, मोहित अरे करणे। मैं चर्च नहीं आता है, कुछ नहीं होता है, कभी कभी नहीं आएगा तो चल जाता है। आणि मी चर्च मध्ये येत नाही, जर कधी कधी चर्च मध्ये नाही आलं तर चलता है, कुछ नहीं। तुम फंड नहीं भरता, मैं भी फंड नहीं भरता है, नहीं चलेगा। आणि तू फंड नाही भरत, मी सुद्धा नाही भरत, चालतं। कोई बात नहीं। आणि काही प्रार्थना नहीं करी, कभी कभार प्रार्थना नहीं किया, चल जाता है। आणि कधी कधी प्रार्थना नाही केली तर चालून जातं। इस रीति से गलत काम करने के लिए मोहित करना, आणि या रीतीने वाईट काम करण्यासाठी मोहित करणं। जैसे अरे बाबा मैं हिंदू पद्धत से या अलग भिन्न जाति से शादी से कर रहा हूँ, तुम काय को क्रिश्चियन पद्धत से शादी कर रहे हो। आणि मी हिंदू पद्धतीमध्ये किंवा अविश्वासी पद्धतीमध्ये मी लग्न करत आहे, मग तुम्ही कशाला ख्रिस्ती लग्न करता। तो मैं भी ये पद्धत से करता हूँ, तुम भी वो पद्धत से करो। आणि मी सुद्धा या पद्धतीमध्ये करतो, तुम्ही सुद्धा त्या इस पद्धतीमध्ये रीति से करा। गलत प्रभाव डालकर उन्हें भी वो काम करवाना। आणि या रीतीने चुकीचा प्रभाव टाकून त्यांच्याकडून सुद्धा ते काम करून घेणं। नीति वचन 1:10 से 14 आणि नीतिसूत्र अध्याय 1 त्याचं 10 ते 14। 14वां पॉइंट हम पढ़ते हैं, किसी का वस्तुओं का लालच करना, जलन करना, ईर्ष्या करना। आणि कोणाचा तरी वस्तूचा लोभ करणं, जळण करणं किंवा ईर्ष्या करणं, ये दुष्ट व्यक्ति करता है। आणि हा दुष्ट व्यक्ती करतो। आपको जलन आती है किसी के लिए, आणि तुम्हाला जळण येते कोणासाठी, किसी का अच्छा हुआ तो, आणि कोणाचं चांगलं झालं तर, और किसी के और की वस्तु मुझे चाहिए, आणि कोणाची तरी दुसऱ्याची वस्तू मला हवी आहे, या अंदर ही कूदते रहना, किंवा आतमध्ये इसको कुदत क्यों मिला, राहणं। इसको क्यों मिला, इसको क्यों मिला, इसको इसकी लायकी है क्या, आणि ह्याला काय भेटलं, याची योग्यता आहे का, ये दुष्ट व्यक्ति करता है। आणि हे दुष्ट व्यक्ती करतो। ये तीतुस 3:3। आणि तीतुस अध्याय 3 त्याचं 3। डरपोक हमेशा भयभीत रहना, ये दुष्टता का काम है। आणि नेहमी भयभीत असणं हे दुष्टतेचं काम आहे। डरपोक लोग प्रभु को ग्रहण नहीं करते, डरते हैं, प्रभु के निकट नहीं आते। दुष्ट लोग हमेशा डरते रहते, अभी मैं मर जाऊंगी, अभी मैं मर जाऊंगी, अभी मैं मर जाऊंगा, हमेशा डरते रहते हैं। आणि जे भित्री लोक असतात ते देवाचा स्वीकार करत नाही, आणि जे दुष्ट लोक असतात त्यांच्यामध्ये नेहमी हे भय असतं की आता मी मरून जाईल। इसलिए प्रियो, डर जो होता है ना, वो दुष्टता का चिन्ह है। आणि म्हणून प्रियांना जी भीती असते ते दुष्टतेचं चिन्ह आहे। नीति वचन 28 उसका 1। आणि नीतिसूत्र अध्याय 28 त्याचं 1। 16वां आणि 16वां, ज्यादा क्रोधी होना, उग्र रहना, गुस्से वाला होना। आणि जास्त क्रोधित असणं आणि उग्र राहणं। दुष्ट हमेशा गुस्से वाला रहता है, आणि जो दुष्ट असतो तो नेहमी गुस्सा रागवत करता असतो, आणि है, हमेशा रागवणारा बातों असतो, में गुस्सा करेगा, आणि नेहमी तो गोष्टींमध्ये रागवत राहील। हमेशा गुस्सा कर मारेगा, फिर मारपीट करेगा, गाली देगा, गंदे गंदे काम करेगा। आणि नेहमी तो रागून काय करेल, शिवाय देईल आणि घाणेरडी कामं करेल। तो ये दुष्ट हमेशा करता है। आणि हे दुष्ट नेहमी करतो। मसीहों को गुस्सा करना आणि ख्रिस्ती लोकांवरती परमिशन है, आणि हे परमिशन आहे का? गुस्सा करने को प्रभु बोले गुस्सा करो, आणि देवाने राग करायला सांगितलेला आहे का? अगर मसीह लोगों का गुस्सा होना चाहिए, लेकिन कैसा, नीतिमान गुस्सा होना चाहिए। आणि ख्रिस्ती लोकांचा जे राग आहे तो नीतिमान असला पाहिजे, धर्मी होना चाहिए। आणि नीतिमान असला गलत पाहिजे। है, गलत को गलत बोलना, आणि चुकीचं आहे, चुकीचंच बोलणं, लेकिन उस व्यक्ति से घृणा नहीं करना, पण त्या व्यक्तीची घृणा करणं नाही, बात करना नहीं छोड़ना, आणि जे बोलणं आहे ते उसकी गलती उसको दोहरा बताना। आणि त्याची जी चुकी आहे ती त्याला सांगणं। याद रखो, जिसकी जो गलती, जैसे यीशु मसीह ने भी क्या किया, आणि येशू ख्रिस्ताने सुद्धा काय केलं, प्रार्थना का भवन साफ किया, आणि प्रार्थनाचं जे मंदिर होतं त्याला साफ केलं। यीशु ने वहां गुस्सा किया, आणि येशूने तिथे राग केला, लेकिन उस गुस्से में किसी को मारा नहीं, आणि त्या रागामध्ये त्याने कोणाला मारलं नाही, किसी की बदनामी नहीं किया, और ना ही गाली गलौज किया। आणि कोणाची त्याने बदनामी केली नाही किंवा त्यांना शिव्या दिल्या नाही, उसने मंदिर साफ किया। आणि त्याने मंदिर साफ केला। मंदिर साफ करने के बाद आणि मंदिर साफ केल्यानंतर किसी इंसान को उसने नहीं मारा, कहा है मेरा भवन प्रार्थना का भवन कहलाता है। आणि कोणत्याही मनुष्याला त्यांनी मारलं नाही, त्यांनी म्हटलं की माझं हे जे मंदिर आहे ते प्रार्थनेचं मंदिर वचन के आहे, अनुसार वहाँ प्रोक्लेम किया। आणि वचनानुसार त्यांनी काय केलं, प्रोक्लेम केलं। जब यीशु कोर्टयार्ड में था, आणि जेव्हा येशू कोर्टयार्ड मध्ये होता, उसको लोगों के सामने खड़ा किया था, आणि त्याला लोकांसमोर उभं करण्यात तो आलं एक होतं, आदमी ने आके सटक से मारा यीशु के मुंह पर। आणि एक व्यक्ती येऊन येशूच्या तोंडावरती
यीशु ने उसे कहा, आणि येशूने त्याला मैंने म्हटले, जो उत्तर दिया आणि मी जे उत्तर दिलं वो क्या गलत था, आणि ते काय चुकीचं होतं, मुझे बता, तूने आणि मुझे तुम्हाला क्यों मारा। आणि तुम्हाला हे सांग की तुम्हाला का मारलं। उसने वहां पर विरोध किया, आणि त्याने तिथे विरोध केला, त्याने यीशु ने वहां विरोध किया, आणि त्याने तिथे विरोध केला, उसको गुस्सा किया, आणि त्याने राग केला, लेकिन उस आदमी को मारा नहीं, आणि त्याने त्या व्यक्तीला मारलं नाही, उलट फेर से गाली नहीं दिया। आणि त्याने पलटून त्याला शिवी दिली इसे नाही। कहते हैं धर्मी गुस्सा। आणि याला म्हणतात नीतिमान राग। जैसे आप अगर सोचो आपकी पत्नी ने खाना नहीं बनाया, 1 बज के गया, 2 बज के गया, आणि जर तुमची जी बायको आहे तिने जेवण बनवलेलं नाहीये, तो आप गुस्सा कर सकते आणि हो। तुम्ही राग करू शकता। अरे बाबा, खाने के समय पे खाना देगी तो अच्छा रहेगा, पेट अच्छा रहेगा। मेरा पेट अच्छा रहा तो मैं काम करूंगा, तब तू घर में बैठ के खा सकती है ना। लेकिन अगर तू मुझे ही बराबर टाइम पे खाना नहीं देगी तो मुझे गैस एसिडिटी हो जाएगा, तो फिर मैं बाहर का कामकाज कैसे कर सकूंगा। थोड़ा सा आवाज चढ़ के भी आप बोल सकते हैं। ऐसा सॉफ्टली बोलेंगे तो बाई कुछ ऐकेल का, बाई तिथं अजून दुसऱ्या दिवशी करेल, म्हणून थोडंसं कधी कधी आवाज चढून बोला। मी म्हणत नाही, चढून बोला। 1 बजे खाना कल से होना चाहिए, 1 बजे देना, नहीं तो तेरा मायका दिखता है उधर चली जाए, दौड़ मायके में रहो, उधर 2 बजे 3 बजे खाना खिलाओ, फिर डर आएगा। मेरे से टेक्निक सीख लो। कुछ बोलना मायके का धमकी दे देने का, धमकी नहीं कभी करने का भी। अगर ज्यादा ओवर हो गए तो मायके में जाके छोड़ के आओ, रह जरा इधर थोड़ा सा दे दे, तब तुझे मालूम पड़ेगा कि ससुराल और मायका क्या होता है। क्या होता है, शादीशुदा औरत कितने दिन तक मायके में रह सकती है बताओ, उसको रिस्पेक्ट कितने दिन तक मिलेगा। हाँ, 2-4 दिन ही मिलेगा। अगर घर के लोगों को मालूम पड़ गया ना कि बाबा इसका पति आके इसको रख के गया है, फिर तो घर की भाभी बर्तन घसो जी, काम करो जी, ये क्या बैठी हो तुम, ये काम करो, वो काम करो, ये करो। मैं नहीं करूंगी। एक जोड़ी रोज भाभी कपड़ा धोने वाली को 1 जोड़ी कपड़ा भारी पड़ेगा, बोले कितने सारे कपड़े की गए। तब मालूम पड़ेगा अपना घर होता है, अपना पति होता है, अपने बच्चे होते हैं। भाई के बच्चे, बहन के बच्चे वो पराए हैं, और खुद के बच्चे खुद के होते हैं। याद रखो, इसका मतलब ऐसा नहीं आप अपने भाइयों बहन को, बच्चों को प्यार मत करो। मैं बता रही हूँ, कभी आपको पत्नी को मायके में छोड़ने के बाद मैं बताती हूँ, औरतों को याद रखो, ये मालूम है कितना भी हुआ मायके में ज्यादा दिन तक आपको जो रिस्पेक्ट देना चाहिए, इज्जत मिलना चाहिए उन्हें। आप 2 दिन के लिए जाओ, आया आली मटन बनेल, चिकन बनेल, सगळं बनेल, पण जेव्हा कळालं की तुम्ही घर रागवून आलाय, तुम्हाला डाळ भात भेटेल। काय हे नेहमी लक्षात ठेवा, जास्त दिवस कोणालाही घरात ठेवलं नाही जात, तो यार डांटो। गलत नहीं है, आप रास्ते में नहीं छोड़ा है, आपकी बीवी को रास्ते में छोड़ा है, आणि तुम्ही रस्त्यामध्ये सोडलाय का तिला, रास्ते में छोड़ा, घर से ऐसा निकाल के जा हमारे घर, तुम्हारी चल, ऐसा बोल के घर से बाहर निकाल दिया क्या, किधर छोड़ा, जहां से लाया ये दे जा, उधर जाके छोड़ दो। उसकी माँ को बोलो आपकी बेटी को ले लो, आपकी बेटी 2 बजे 3 बजे खाना देंगी मुझे, वो तो नहीं चलेगा। घर में झाड़ू पोछा नहीं मारती, मुझे नहीं चलेगा, है ना। घर में झाड़ू पोछा तो मारना पड़ेगा ना, बड़ा घर है, छोटा घर है, साफ सुथरा तो रखना पड़ेगा। घर बोला तो रोज झाड़ू मारना है, दिन में 2-3 बार भी मारना पड़ता है, हवा आती होगी तो मारना ही पड़ेगा। रोड साइड घर अगर आपका किसी का होगा तो मिट्टी तो ज्यादा ही आएगी, तो ऐसा तो घर उठा के हम लोग अंदर कर नहीं सकते, उठाया बहुत मिट्टी आ रही है तो उधर अंदर तो शिफ्ट नहीं कर सकते, तो घर के लोगों को भगवान झाड़ू मारना ही पड़ेगा। याद रखो, ये तो गुस्सा, धर्मी भी गुस्सा कर सकते हैं, लेकिन धर्मी गुस्सा।
आणि नीतिमान सुद्धा रागवू शकतात, पण नीतिमान राग. लेकिन दुष्ट का जो गुस्सा होता है वो कैसा होता है? आणि दुष्टाचा जो राग असतो तो कसा असतो? वो सीधा काटी लेता है, आणि तो काठी घेतो. जैसे जानवरों को कैसे पीटते हैं, गला दबाना, वो दुष्ट का है. रागात तुझ्या आई, तुझा बाप, तुझा बहीण, तुझं सगळं, तुझं हे सगळं, ये सब निकालना, ये गलत है. तूने ये किया था, अरे 4 आदमी के पास जाने के बाद तू मेरे पास आई है, तू देखा था क्या? ऐसे सब गंदे गंदे शब्द निकालना, ये गलत है. मालूम है? तो दुष्ट व्यक्ति उग्र हो जाता है. आणि दुष्ट व्यक्ती जो असतो तो रागवतो. हाँ, तो अगर आप ऐसे उग्र होते होगे तो आज से दुष्ट मत बनो. आणि जर तुम्ही रागवत असाल तर असा रीतीने तुम्ही दुष्ट बनू नका. आज से वाले धर्मी गुस्सा करो. आणि जे राग आहे तो नीतिमान राग तो करा. 16 हुआ. 17 उसका वचन है जो क्रोध का. नीति वचन 16 का 29. आणि नीतिसूत्र अध्याय 16 त्याचा 29. 2 तिमोथी 3 का 3. आणि दुसरा तिमोथी अध्याय 3 त्याचा 3. 17वां वचन हम देख. 17वां पॉइंट, दुष्ट व्यक्ति मूर्ख होता है. वैसे जब अगर आप मूर्खता के काम करते हो, मूर्ख के जैसे रहते हो, तो आप दुष्ट को दर्शाते हो. आणि दुष्ट व्यक्ती हा मूर्ख असतो. आणि जर तुम्ही मूर्खतेची कामं करता तर तो मूर्ख कहता है परमेश्वर नहीं है. आणि मूर्ख म्हणतो की देव नाहीये. ये मूर्खता का लक्षण. आणि मूर्खतेचं लक्षण अगर आप आहे. कभी भी ऐसा सोचोगे, अरे मी काही करतोय, कुठं देवाला दिसतंय, मी तर बाथरूम मध्ये करतोय ना, अंधारात करतोय, ये मूर्खता का काम है. और अगर आप सोचते हो कि मैं जो कुछ भी कर रहा हूँ परमेश्वर को दिखाई नहीं देता तो ये मूर्खता का काम है. और ये दुष्ट को दर्शाता और है. ये दुष्ट को दर्शाता है. कभी कभी आणि कधी कधी धर्मी मूर्खता के काम करता है, आणि नीतिमान हा मूर्खतेची कामं करतो. और सचमुच कभी कभी हमारे से मूर्खता के जैसे काम हो जाते हैं. आणि कधी कधी आपल्याकडून खरोखर मूर्खतेची कामं होतात. जैसे हम जो अच्छे काम करते हैं वो परफ्यूम के जैसे होते हैं. आणि आपण जे काही चांगले कामं करतो ते एका अत्तराप्रमाणे असतात. जो परफ्यूम स्प्रे किया, आणि जे अत्तर जे आपण क्या मारतो उसकी बाटली का ढक्कन खोल दिया, तेव्हा त्याच्या बॉटलीचं जर झाकण उघडलं पूरा घर खुशबू से महकेगा. आणि पूर्ण जे घर आहे ते खुशबूनी महकेल. लेकिन हमारी एक छोटी सी मूर्खता, आणि आपली लहानशी मूर्खता जैसे चर्च न आना, आणि चर्चमध्ये न प्रार्थना येणं, न करना, प्रार्थना न एक करणं छोटा सा गाली देना, आणि लहानशी शिवी देणं या कोई भी छोटा सा, किंवा लहानसं काही, वो एक मरी हुई मक्खी गिरना ते एका मेलेल्या माशेमध्ये मासे पडलेले सारखं आहे. इतरामध्ये. आणि इतरांमध्ये क्या आएगा वो परफ्यूम? इतना पूरी भरी हुई बाटली, आणि अत्तराने जी भरलेली बॉटल सब खराब. आणि सर्व व्यर्थ गेली. ऐसा ही होता है हमारा एक छोटा सा मूर्खता, इतने सालों से मसीहतपन में जो किया ना, सब वेस्ट कर देता है. आणि आपली जी लहानशी मूर्खता आहे एवढ्या वर्षांपासून जे ख्रिस्तामध्ये केलेलं आहे ते सर्व व्यर्थ इसलिए घालवलं. कभी मूर्खता के काम दुष्टता को दर्शाता है. आणि म्हणून जी मूर्खतेची कामं आहे ते दुष्टतेला दर्शवतात. 18 परमेश्वर को बोलना. आणि 18 देवाला बोलणं. हाँ, हर बातों में कोई भी करने से पहले हम परमेश्वर को स्मरण रखना. आणि प्रत्येक गोष्टी करण्याच्या अगोदर आपण देवाला आठवणीत ठेवले. लेकिन जो व्यक्ति परमेश्वर को भूल जाता है आणि जो व्यक्ती देवाला विसरतो वो दुष्ट है. आणि तो दृष्ट आहे. बाइबल ऐसा बताता आणि है. बायबल आपल्याला हे सांगतं. जॉब 8 का 13. आणि योग 8:13. 19 फसाना. आणि 19 फसवणं. फसाने वाला व्यक्ति दुष्ट है. आणि फसवणारा व्यक्ती हा दृष्ट आहे. अभी हम बोलेंगे हम फंसाते किसी को, आणि तुम्ही बोला की आम्ही कोणाला फसवतो. फंसाते कैसे 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 आप बोल रहे तो बताओ. हाँ? पैसा लेके नहीं देते. एकदम करेक्ट. पैसा लेके पैसा नहीं देते. आणि पैसे घेऊन पैसे देत नाही. हाँ? हाँ, इस रीति से फंसाते हैं. आणि ह्या रीतीने आपण फसवतो. जिसका पैसा है वो उसका हक है, आणि ज्याचे पैसे आहे ते त्याचा हक्क आहे. लेकिन हम उसे न लौटाना, आणि आपण त्याला ते पुन्हा परत न देणं ये फसाना होता है. आणि हे फसवण्यासारखे किसी की होतं. बीवी के ऊपर नजर डालना या व्यभिचार करना भाई को फसाना होता है. आणि कोणत्या तरी कोणाच्या तरी बाईकवरती नजर ठेवणं किंवा तिच्यासोबत व्यभिचार करणे हे भावाला फसवण्यासारखं आहे. ऐसे भिन्न भिन्न बहुत सारी बातें हैं जो हम फंसाते हैं. आणि अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्याच्याद्वारे आपण फसवतो. दुष्ट फंसाता है. आणि दृष्ट फसवतो. हम मसीह लोग नहीं फंसाने वाले होंगे. आणि आपण फसवणारे नसले पाहिजे. इसीलिए प्रियो याद रखो, फसाना ये दुष्टता का काम है. आणि फसवणं हे दृष्टाचे काम आहे. आता येतो बायको, आता येतो, फक्त मला 5 मिनिटं दे, आता येतो बायको. 3 तास झाली, 4 तास झाले, रात्री आला.
बायको 5 मिनिटात आलो ना. अशा रीतीने किती लोक कुठे कुठे फसवतात. आता बाजारातच चाललंय, कुठे गेला भलतीकडेच गेला, फसवतात. और फसाते ही. इधर जा रहा बोलते हैं, आणि कुठे चाललेले आहे सांगून जातात. बाजार ही जा रहा, आणि बाजारात चाललेलं आहे. इधर ही जा रहा, आणि इथेच चाललेलं आहे. इसके पास ही जा रहा, आणि जा रहे कहीं और. आणि जात आहेत कुठे दुसरीकडे. ये फसाना होता है. आणि हे फसवण्यासारखं होतं. याद रखो, हम फसाना ये काम शैतान का है, दुष्टता का है. सॉरी, आणि लक्षात ठेवा फसवणे हे दुष्ट काम तो आहे. शैतान का ही है ना, लेकिन फिर भी अभी हमारा विषय दुष्ट है, इसलिए फसाने का काम दुष्ट का है. आणि फसवण्याचं जे काम आहे ते दृष्टतेचं इसलिए आहे. हम किसी को नहीं फसाना. आणि म्हणून आपण कोणालाही फसवू नये. शादी से पहले किसी को लाइन मार के फंसाना है. ये फंसाते हैं ना एक दूसरे को प्यार के जाल में. हाँ, ये भी तो फंसाना हुआ ना. आणि हे सुद्धा फसवणं झालं. भाग जाएंगे, चलो तेरी मम्मी आएगी नहीं, मेरी मम्मी आएगी नहीं, चलो भाग जाएंगे. फंसाना हुआ है ना, ये फंसाना हुआ. आणि हे फसवणं झालं. तो ये सब फंसाना नहीं चाहिए. आणि अशा रीतीने आपण फसवलं नाही पाहिजे. ये दुष्ट व्यक्ति का चिन्ह है. आणि हे दुष्ट व्यक्तीचं चिन्ह आहे. आगे 21 आणि 21 20 लीडरशिप होना, ज्यादा आगे आगे रहना, अधिकारी रहना, डोमिनियन करना. आणि जास्त पुढाकार घेणं आणि वर्चस्व करणं. यानी कहना, अगर बेटा है बेटे के जैसा रहना, लेकिन वो अधिकार देगा, पापा को बोलेगा ऐसा ही होना चाहिए. आणि तो वडिलांना सांगेल की असंच झालं पाहिजे. ये बाप ने बेटे को बोलना चाहिए, बेटे ने बाप को नहीं बोलना चाहिए. आणि हे वडिलांनी त्याच्या मुलाला बोललं पाहिजे, मुलांनी त्याच्या वडिलांना नाही. ये इसे कहते हैं, यानी लीडरशिप करना, यानी नेतृत्व करने वाला, यानी आगे आगे अपना आगे कराने वाला. वो दुष्ट व्यक्ति का इच्छा क्या रहता है, सब मेरा सुने, सब मेरा करे, मैं आगे आगे रहूं. ये दुष्ट व्यक्ति का चिन्ह है ना. वैसे आप भी अगर ऐसे करते होगे तो आपके अंदर भी दुष्टता का स्वभाव है. आणि दुष्ट व्यक्तीची इच्छा काय असते की मी पुढे असो, सगळ्यांनी माझं ऐकावं, माझ्या अंडरमध्ये ती लोक असावी. जर तुम्ही सुद्धा हे करत असाल तर हे दुष्टतेचं चिन्ह आहे. उसका नीति वचन 21 का 8. आणि नीतिसूत्रे अध्याय 21 त्याचा 8. और जो फसवणूक का हमने देखा था भजन संगीता 37 उसका 21. आणि स्तोत्र संहिता अध्याय 38 त्याचं 37 त्याचं 21. और जो हमने देखा आगे आगे कराना, हर बातों में अपना अधिकार कराना, नीति वचन 21 उसका 8. आणि नीतिसूत्र 21 त्याचा 8. 21वां, जो कुछ गलत काम करते उसमें एकदम महिमा करना. आणि जे काही चुकीचं काम करतात त्याच्यामध्ये गौरव करणं. अरे आज मैंने एक चोरी की आणि आज मी चोरी केली. कान का, क्या आइडिया से किया. वो औरत उधर टर्न हुई, मैंने तुरंत कान का लेके अंदर डाल दिया. अरे क्या मस्त, देखो ये मैंने सेट चोरी की. अपने गलत कामों पर गौरव करते हैं, आणि आपल्या चुकीच्या कामांवरती ते लोक गौरव करतात बड़ाई मारते हैं. आणि बढाई मारतात. इस वो दुष्ट व्यक्ति है. आणि हे दृष्ट व्यक्ती गंदे आहे. गंदे कामों की तारीफ करना, आणि घाणेरड्या कामांची तारीफ वो करतात. दुष्ट करते हैं. आणि हे दृष्ट तो करतात. गलत कामों की जो बुराई, ये जो लज्जा आना चाहिए, हमको शर्म आना चाहिए. हम जैसे बोलना की बाबा काल माझं गेल्या रविवारी मी आलो नाही, किती लाजलेली गोष्टी. आता मी या रविवारी कसं बोलणार, लोक गवाही में देते हैं. गेल्या रविवारी मी आलो नाही त्याबद्दल मी क्षमा मागतो. ताट मानेने उभं राहून बोलतात बाई पुरुष. म्हणून तर मी गवाही सेक्शनच बंद करवला. लाज वाटली पाहिजे ना. अरे बाबा मी गेल्या रविवारी आलो नाही, कसं मी बोलू मी गेल्या रविवारी आलो नाही. और हमें शर्म आना चाहिए कि मैं गए संडे को आया नहीं तो ये कैसे मैं बोलूं. बरोबर आहे. लाज वाटली पाहिजे ना आपल्याला. और शर्म आना चाहिए ना हमको. काही अशा बऱ्याच गोष्टी आहेत और बहुत सारी ऐसी चुकीच्या बातें आहेत, जो गलत है पण ते गौरवाने सांगतात. लेकिन वो गौरव से कहते हैं. जसं उदाहरण, अरे मी फंड भरत नाही, और मैं फंड नहीं भरता. गौरवाने सांगतात. और महिमा से बोलते हैं. मी प्रार्थना घरात करत और नाही, मैं प्रार्थना घर में नहीं करता. गौरवाने सांगतात. और गौरव से कहते हैं. अरे बायकोला मी सटा मारतो, गौरवाने सांगतात. और बीवी को मैं मारता हुए गौरव के साथ कहते हैं. किती गौरवाने सांगतात ते. और कितने गौरव से कहते हैं. कळलं तुम्हाला. वाईट काम जे करतात त्याच्याबद्दल चांगली वाहवा करणं. और बुरा काम जो करते हैं उससे
आपली स्तुती कर केली ना. फिलिपिकरांचं पत्र 3:19. फिलिपी की पत्री अध्याय 3 का 19. फिलिपियंस 3:19. फिलिप की पत्री अध्याय 3 उसका 19. ये जो वचन मैं दे रही हूँ ना, ये आप घर में जाके जरूर पढ़ना, क्योंकि अभी मैं पढ़ूंगी तो फिर 1:30 बज जाएगा, 1:30-2 बज जाएगा. इसीलिए सिर्फ आपको बता रहे कि दुष्ट कभी कभी हम भी ऐसे काम करते हैं, हम धर्मी कहलाते हैं. आणि आपण नीतिमान तो म्हणतो. धर्मी का काम क्या है? धर्म के काम करना. आणि नीतिमानाची कामं काय आहेत? काय आहेत? यही हमने पढ़ा. काम करणे. पहला यूहन्ना की पत्री 2:29 में हमने यही पढ़ा ना. आणि पहिला योहान अध्याय 2:29 मध्ये आपण हे लेकिन वाचलं ना. दुष्टता के काम हमसे ही होते हैं. आणि दृष्टतेची जी कामं आहेत ते ये आपल्याकडून हम होत नहीं आहेत. करना है. आणि हे आपण नाही एक केलं धर्मी पाहिजे. व्यक्ति को शोभा नहीं देता कि ये सब काम वो कर रहे हैं. आणि एका नीतिमान व्यक्तीला शोभा देत नाही की हे सर्व कामं तो करत आहे. फिर 22 कठोर मन का रहना. आणि 22 कठोर मनाचं उसके असतं. सामने कितना रो तो भी पत्थर के जैसा बनेगा. आणि त्याच्यासमोर किती रडत नाही क्षमा करणार. अक्षमान ही लायकी आहे का तुझी? लायकी ही क्या तेरी. कठोर. और कठोर. हैं? ऐसे पत्थर से हृदय वाले होते हैं. आणि- दुष्ट पत्थर से हृदय के होते हैं. दुष्ट पत्थर के हृदय के होते आणि हैं. दगडाच्या हृदयाचे असतात. दुष्ट. आणि दृष्ट. हाँ. 23 और उसका वचन एजेकियल 3:7. एजेकियल अध्याय 3 त्याचा 7. 23 प्रकाश का तिरस्कार करने वाले, यानी यीशु का उजियाले का अच्छे कामों का उनको अच्छा नहीं लगता है. आणि उसका प्रकाशाचा तिरस्कार करने वाले. आणि प्रकाशाचा तिरस्कार करणारे म्हणजे येशूचा त्याच्या कामाचा तिरस्कार करणारे. अय्यूब अध्याय 24 उसका 17. योग अध्याय 24 त्याचा 17. 24. उनका सिर हमेशा ऊंचा रहेगा और अहंकारी रहेंगे. आणि त्यांचं जे डोकं आहे ते उंच असेल, अहंकारी राहते. वो हमेशा अपने सिर को ऊंचा करके, इसका मतलब ऐसा नहीं कि हम सिर ऊंचा नहीं करें, हम ऐसे हमेशा ऐसे नहीं चलना है, हम भी सिर ऊंचा करना है. लेकिन घमंड में जो सिर ऊंचा रहता है ये दुष्टता का प्रतीक है. आणि अहंकार मध्ये जे डोकं वर असतं ते दृष्टतेचं प्रतीक आहे. दूसरा तिमोथी 3:4. दुसरा तिमोथी 3 त्याचा 4. हाँ. और 25 परमेश्वर से बैर करना. आणि 25 देवाची वैर करणं. परमेश्वर को जो बातें अच्छी नहीं लगती वही करना. आणि देवाला ज्या गोष्टी आवडत नाही त्याच करणं. हाँ, ये दुष्टता का चिन्ह है. आणि हे दृष्टतेचं चिन्ह आहे. रोमन्स 8:7. आणि रोमकारांस पत्र 8 त्याचा 7. परमेश्वर का ज्ञान न लेना, आणि देवाचं ज्ञान न घेणं. ज्यादा वचन न सुनना, आणि जास्त वचन न ऐकणं. परमेश्वर के बारे में ज्यादा जान के लेना, आणि देवाबद्दल जास्त अज्ञानी रहना, अज्ञानी राहणं. हाँ, ये दुष्टता का चिन्ह है. आणि हे दृष्टतेचं चिन्ह आहे. होशे 4:1. होशे अध्याय 4 त्याचा 1. असंयमी रहना, असंयमी असणं कंट्रोल न रहना, आणि कंट्रोल अपने नसणं आपे से बाहर हो जाना, आणि स्वतःच्या हिशोबातून बाहेर राहणं. हाँ, ये दुष्टता का चिन्ह है. आणि हे दृष्टतेचं चिन्ह आहे. दूसरा तिमोथी दुसरा तिमोथी 3:3. अध्याय 3 त्याचा 3. उसके आगे का नास्तिक रहना. आणि नास्तिक असणं. किसने देखा है स्वर्ग नरक? आणि कोणी पाहिलंय वो स्वर्ग बोलती तो है दीदी. आणि दीदी बोलतात तर. दीदी ने देखा है क्या? आणि दीदींनी हाँ, पाहिलंय मैंने का? देखा है, मैंने देखा है, लेकिन बता रहे हो. हाँ, क्या मालूम. आणि काय माहिती. संशयवादी. सचमुच ऐसा है क्या? आणि संशय ठेवणारी खरोखर असं आहे का. हमेशा डाउट करना आणि नेहमी संशय करणं और अविश्वासी रहना. आणि अविश्वासी असणं. मैंने मांगा है प्रार्थना, क्या मालूम मुझे मिलता है कि नहीं, जाने दो, मैं जाती हूँ किसी और के पास जाती हूँ, दीदी के पास जाती हूँ. आणि मी मागितले प्रार्थनेमध्ये काय माहिती मला भेटते का. मी कोणाकडे दुसऱ्याकडे जाते, दीदीकडे तो जाते. दुष्ट नास्तिक रहता है, संशयवादी रहता है, अविश्वासी होता आणि है. दृष्ट हा नास्तिक असतो, संशयवादी असतो आणि अविश्वासी असतो. उसके आगे का परमेश्वर से भी बढ़कर अपनी सुख को प्यार करना, आणि देवापेक्षा सुद्धा जास्त स्वतःच्या सुखाला प्रेम करणं. ये दुष्टता का चिन्ह है. आणि हे दृष्टतेचं चिन्ह दुष्ट आहे. व्यक्ति हमेशा अपने सुख से बहुत प्यार करता है, परमेश्वर से भी बढ़कर. आणि दुष्ट व्यक्ती हा देवापेक्षा वाढीव स्वतःच्या सुखाला जास्त प्रेम करतो. जो नास्तिक संशयवादी अविश्वासी बताया था ना, भजन संगीता 10:4. आणि स्तोत्र संहिता 10चा 4. और परमेश्वर से भी ज्यादा सुख को प्यार करना, 2 तिमोथी 3:4. आणि दुसरा तिमोथी 3 त्याचा 4. झूठ बोलना, आणि दुष्ट खोटं व्यक्ति बोलणं. झूठ बोलता है. आणि दुष्ट व्यक्ती हा खोटं बोलतो. भजन संगीता 58:3. स्तोत्र संहिता 58 त्याचा 3. झूठ बोलना. अभी हम लोग झूठ बोलते हैं, आणि आपण खोटं बोलतो. दुष्ट झूठ बोलते हैं, आणि दृष्ट खोटे बोलतात. धर्मी झूठ बोलते हैं. आणि नीतिमान खोटं बोलतात. तो हम झूठ नहीं बोलना है. आणि आपण खोटं नाही बोलायचंय.
दुष्ट खूनी रहते, आणि दुष्ट ही कोणी असतात वो मर्डर करते, जबान से, हाथ से मारते हैं। आणि ते हत्या करतात तोंडाद्वारे किंवा हाताद्वारे। भजन संहिता 10:8। स्तोत्र संहिता अध्याय 10:8। दुष्ट प्रार्थना नहीं करते, आणि दुष्ट हा प्रार्थना करत नाही उनको प्रार्थना बिल्कुल अच्छी नहीं लगती। आणि त्यांना प्रार्थना बिलकुल आवडत नाही। अय्यूब 21 उसका 15 इय्योब अध्याय 21 त्याचा 15 और भजन संहिता 53 उसका 4। स्तोत्र संहिता अध्याय 53 त्याचा 4। दुष्ट टॉर्चर करते, छलते हैं, आणि दुष्ट व्यक्ती छळतात आपको सताएंगे, आणि तुम्हाला सतावणार आपको सताने पर उनको बड़ा आनंद लगता है। आणि तुम्हाला सतावल्यावरती त्यांना मोठा आनंद मिळतो। वैसे दुष्ट क्या करता है, छलने से उसको बड़ा आनंद मिलता है। आणि दुष्टाला छळण्याद्वारे खूप आनंद भेटतो जानबूझ के आणि जाणून बुजून पैर आगे करना, गिर गया आणि पायसा हंसना, पडणार तर हसणार, ये दुष्टता का काम है। आणि हे दुष्टतेचं काम आहे। तो छलते हैं, अभी हम बोलो अलग अलग रीति से इंसान को छलते हैं। आणि वेगवेगळ्या रीतीने मनुष्य मनुष्याला छळतात। सुबह लेट उठना, औरत जानबूझ के लेट उठेगी, उसको मालूम है लेट उठी तो क्या हो जाएगा, सारा घर का काम अस्त व्यस्त होगा, सब लेट, वो लेट उठ के चलेगी, कपड़ा न धो के चलेगी, खाना न बनाकर चलेगी। ऐसे बहुत सारे घरों में होता है, आणि अशा खूप साऱ्या घरांमध्ये होतं। अलग अलग रीति से लोग चलते हैं। आणि वेगवेगळ्या रीतीने लोक छळतात। पुरुष घर में कहा पैसा ही नहीं देंगे, सामान ही नहीं भरेंगे, चलेंगे इस रीति से चलेंगे। आणि पुरुष घरामध्ये सामान भरणार नाही, पैसे देणार नाही, या रीतीने ती लोक छळतात। फिर अभिमान कर दुष्ट अभिमान करता है, आणि दुष्ट हा अभिमान करतो, दुष्ट स्वार्थी रहता है। दुष्ट स्वार्थी असतो। 2 तिमोथी 3:2। दुसरा तिमोथी अध्याय 3 त्याचा 2। वो स्वार्थी रहता है, तो स्वार्थी असतो हमेशा अपना देखता है, आणि नेहमी स्वतःचा बघतो सेल्फिश रहता है। आणि स्वार्थी असतो आगे का वो कामक रहता है, आणि तो कामुक असतो व्यभिचार और हमेशा दूसरों के प्रति उसकी काम वासना, शरीर की वासना बढ़ती रहती है। आणि व्यभिचार आणि दुसऱ्यांच्या प्रती जी शरीराची वासना असते ते असते। फिलिपियों की पत्री 3:19। फिलिपिकरास पत्र अध्याय 3 त्याचा 19। दुष्ट पाप के लिए बेचे गए रहते हैं। आणि दुष्ट व्यक्ती पापासाठी विकलेली असतात। पहला राजा 21:20। पहिला राजा अध्याय 21 त्याचा 20। दुष्ट एकदम हट्टी जिद्दी रहते हैं, आणि दुष्ट व्यक्ती हट्टी आणि जिद्दी वो असतात छुपते नहीं किसी के सामने, आणि ते कोणासमोरही वागत नाही। ये दुष्टता का चिन्ह है। आणि दुष्टतेचं चिन्ह आहे। एजेकिएल 2:4। एजेकिएल अध्याय 2 त्याचा 4। और खोडकर स्वभाव म्हणजे छेड़ने वाला स्वभाव, दुष्ट छेड़ता है, आणि दुष्ट हा छेडतो उसको छेड़ना अच्छा लगता आणि है। त्याला छेडणं आवडतं। चुपचाप बैठे तो उसको छेड़ना। आणि जो शांत बसलेला आहे त्याला छेडणं। कभी कभी देखो कोई घरों में बहन देगी तो उसके बाल नोचना, आणि बहीण मेहंदी असेल तर- खिंचवाई जाना, आणि ऐसा मेहंदी उसको बोलते हैं छेड़ने का स्वभाव। आणि ह्याला म्हणतात छेडण्याचा स्वभाव। तो दुष्ट का स्वभाव है छेड़ना, आणि दुष्टाचा जो स्वभाव आहे तो आहे छेडणं निर्लज्जता के काम करना। आणि निर्लज्जतेची कामं करणं। तो ये सब जो हम देखते हैं दुष्टता के स्वभाव है। आणि हे सर्व जे आपण पाहतो ते दुष्टतेचा स्वभाव तो आहे। अभी प्रभु हमें ये बताता है कि क्या हम धर्मी है, आणि प्रभू आपल्याला सांगतो की आपण नीतिमान तो आहोत हमारे धर्म के काम होने चाहिए, आणि आपले नीतिमानाची कामं असली ये पाहिजे दुष्टता के काम नहीं होना चाहिए। आणि हे दुष्टतेची कामं नसली क्योंकि पाहिजे। दुष्ट के सिर पर क्या होगा, पर्दा डाल दिया जाएगा और उसको शिक्षा मिलेगी। आणि दुष्टाच्या चेहऱ्यावरती पडदा टाकण्यात येईल आणि त्याला शिक्षा भेटेल। अगर हम धर्मी हैं आणि जर तो आपण नीतिमान हमारे सिर आहोत पर आशीष रहेगी। आणि आपल्या डोक्यावरती आशीर्वाद आहे। धर्मी व्यक्तियों को याद करके करके आशीर्वाद दिया जाता है। आणि नीतिमान व्यक्तींना स्मरण ठेवून त्यांना आशीर्वाद देण्यात अरे, येतो। किती चांगला माणूस आहे हा, आणि हा ये कितना अच्छा देवा है त्याला आशीर्वाद दे, और प्रभु तो इसको आशीषित कर। इस रीति से याद करके कि आशीष दिया जाता है। आणि या रीतीने स्मरण ठेवून त्यांना आशीर्वाद देण्यात और येतो। दुष्ट व्यक्ति को आणि दुष्ट व्यक्तीला अरे आवडासा कसला श्रापित मरून जा, है ना। जो दुष्ट बुरा काम करते उसके बारे में याद आने के बाद क्या होते, आशीष निकलती है क्या? आणि त्याच्याबद्दल आशीर्वाद निघतो का? उसका बुरा याद आने के बाद हम बोलते बाप रे अजून हा जीवन दे, मरून जाऊ दे। आपको समझा? आणि तुम्हाला समजलं? इसलिए धर्मी बने रहना अच्छा है। आणि म्हणून नीतिमान बनून राहणे चांगलं आहे। धर्मियों के सिर पर आशीष उंडेली जाती है, आणि नीतिमानांच्या डोक्यावरती आशीर्वाद उंडेलण्यात येतो। इसलिए धर्मी बन के रहो, आणि म्हणून नीतिमान बनून कभी राहा दुष्टता के काम मत आणि करो, कधी दुष्टतेची कामं करू कि नका। आपको शिक्षा मिले आणि तुम्हाला शिक्षा और आपका भेटावी नाश हो। आणि तुमचा नाश आप हो। धर्मी बनकर जियो, आणि तुम्ही नीतिमान बनून धर्मी जगा बनकर मसीह के राज्य में आणि बनो। नीतिमान बनून तुम्ही देवाच्या राज्यामध्ये जगा। ये प्रभु की इच्छा है। आणि ही देवाची इच्छा
इच्छा आहे. हालेलुया। हालेलुया। तो अभी हमने इतना कुछ देखा, आणि आता आपण एवढं काही पाहिलं इसमें से कुछ कुछ तो हमारा निकला है। आणि याच्यापैकी काहीतरी आपलं निघालेलं आहे निकला है आणि निघालेलं आहे. और हम खड़े हो जाएंगे हे आपण उभे राहूयात और हम प्रभु से उसके लिए क्षमा मांगेंगे। आणि आपण देवाकडे त्यासाठी क्षमा मागूया प्रभु को कहेंगे प्रभु मुझे क्षमा दे। आणि प्रभूला म्हणेल की प्रभू मला क्षमा कर. आंखों को बंद करेंगे डोळे बंद करूया और प्रभु कहेंगे प्रभु मैं धर्मी हूँ, आणि प्रभूला म्हणेल की प्रभू मी धर्मी आहे आपने मुझे धर्मी बनाया है आणि तुम्ही मला नीतिमान बनवलेला और आहे मेरे से आणि माझ्यापासून दुष्ट काम होना आणि दृष्टीची कामं शोभा होणं नहीं देता। आणि शोभा नाही देत. प्रभु एक धर्मी व्यक्ति आणि प्रभू एक नीतिमान व्यक्ती धर्म का काम करता है, आणि नीतिमानाची कामं वो करतो अच्छा लगता है। आणि ते चांगलं वाटतं. इसलिए मेरे द्वारा आणि म्हणून माझ्याद्वारे धर्म के काम, आणि नीतिमानाची अच्छे कामं काम, आणि चांगली कामं योग्य काम आणि योग्य कामं होने के लिए आणि होण्यासाठी मदद करो। मदत कर. मेरे द्वारा माझ्याद्वारे गंदे काम, घाणेरडी कामं आपसे दूर रहना, आणि तुमच्यापासून दूर राहणं अंधे होना, आणि आता निंदा होना, निंदा होणं, झूठ बोलना, खोटं बोलणं, प्रार्थना न करना, प्रार्थना न करणं, असंयमी रहना, असंयमी असणं, गुस्सा करना, राग करणं, लालच करना, लालच करणं, कपटी होना, कपटी असणं दूसरों के पापों में आनंद करना, आणि दुसऱ्यांच्या पापामध्ये आनंद करणं विश्वासी लोगों के कामों का तिरस्कार करना, आणि विश्वासी लोकांच्या कामाचा तिरस्कार करणं, आज्ञा उल्लंघन करना, आज्ञा उल्लंघन करणं पापों में गिराना, आणि पापामध्ये काढणं मूर्खता का काम करना, आणि मूर्खतेची कामं करणं, फसाना, फसवणं, ये सब काम आणि हे सर्व कामं मैं नहीं करना चाहिए, मी नाही करू मेरे से नहीं होना आणि चाहिए, माझ्याकडे नाही झाले पाहिजे मेरे से अच्छे काम होने चाहिए। आणि माझ्याकडे चांगले कामं होऊ दे. मैंने मी अब तक आतापर्यंत जितने भी दुष्ट के काम किए आणि जेवढी दुष्टतेची कामं केली वो अच्छे नहीं है, आणि ते चांगले नाही. मुझे माफ करो, मला माफ कर, मुझे क्षमा करो मला क्षमा और कर आज से आणि आजपासून ये दुष्ट के काम आणि दुष्टतेची कामं मैं नहीं करूँगा। मी नाही करावी. क्यों? का? क्योंकि मैं प्रभु हूँ, कारण मैं प्रभु का हूँ, आणि मी देवाचा मैं आहे आपका हूँ, आणि मी तुमचा आहे. मैं धर्मी हूँ। मी धर्मी आहे इसीलिए आणि म्हणून धर्मी नीतिमान धर्म का काम करता नीतिमत्तेची कामं हूँ। आज से करतो मैं कोई बुरा काम आणि आजपासून मी कोणतंही वाईट काम नहीं करूँगा। नाही करणार. मुझे मदद करो, मला मदत कर, मुझे क्षमा करो, मला क्षमा कर. मैंने आपको मी तुम्हाला दुष्ट का काम करके दृष्टतेची कामं करून दुखाया, दुखवलं. मुझे माफ करो, मला क्षमा कर आज से नहीं करूँगा, आणि आजपासून नाही करणार आज से अच्छा रहूँगा, आणि आजपासून चांगलं राहणार धर्मी बनकर आणि नीतिमान करून धर्मी जीवन आणि नीतिमान जीवन व्यतीत करूँगा। व्यतीत करेल. धन्यवाद देता हूँ। धन्यवाद देतो. प्रभु यीशु के नाम से प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करता हूँ। प्रार्थना करतो. आमीन। आमीन. आंखों को बंद रखना। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते। आपने हम सबको प्रभु धर्मी ठहराया है और प्रभु हम सब धर्मी है। प्रभु आपके द्वारा जन्म लेकर हम धर्मी हुए हैं, लेकिन हमसे बहुत बार प्रभु दुष्टता के काम हुए हैं। जो हम करते वो शोभा नहीं देता, खास करके हमें नहीं शोभा देता। हमें इसे करना अच्छा नहीं। हम उसके लिए क्षमा मांगते हैं। माफ कर प्रभु, दया कर, और आज से ये दाम्भिक काम हम कभी नहीं करेंगे। घृणास्पद काम हम कभी नहीं करेंगे। क्षमा करना प्रभु। और प्रभु ये सब धर्मी है, धर्म की काम करेंगे, अच्छे काम करेंगे, योग्य काम करेंगे, नैतिक काम जो एक योग्य है आपकी नजरों में वही काम वो करेंगे। नियम के अनुसार इन्होंने कैसे रहना चाहिए, क्या करना चाहिए, वही वो करेंगे, दूसरा नहीं। ये शक्ति देना, बल देना, धर्मी बनकर जीने के लिए मदद करना, क्योंकि बाइबल में लिखा है धर्मी यहोवा के भवन में रहते हैं, उनका प्रतिफल परमेश्वर का भवन है। इसलिए प्रभु इन्हें यही मिलने देना। धर्मियों के घरों में आशीष देती है, परमेश्वर का वास रहता है। ऐसे पवित्र शास्त्र में लिखा है कि धर्मियों के घरों में परमेश्वर का वास रहता है और दुष्ट के घर में श्राप रहता है। इसलिए प्रभु हमने से इनमें से किसी को भी दुष्ट नहीं होने देना। उन्हें धर्मी कहा है, धर्मी रहने के लिए मदद करना, इन सबकी सुधि लेना, इनके मनोरथों को पूरा करना, इनके वैवाहिक कौटुंबिक जीवन में शांति देना, किसी भी बात से इनका मन विचलित होने नहीं देना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, इनके मनोरथों को पूरा करना, इनके वैवाहिक कौटुंबिक जीवन में शांति देना। प्रभु मैं आपका दास होने के नाते ये धर्मी बनकर जीने के लिए पवित्र आत्मा आपकी शक्ति, आपका सामर्थ्य रिलीज करते हैं। पवित्र आत्मा इन्हें धर्मी बनाकर ही जिलाना,
इनके द्वारा कोई मूर्खता के काम होने नहीं देना। जो परफ्यूम जो इन्होंने बाटली में कुप्पी में भर के रखा है, इसमें मरी हुई मक्खी कभी गिरने नहीं देना। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। ये इत्र की नहीं महके, मसीह की सुगंध हर जगह फैलाए। ये मेरी प्रार्थना है। मसीह की सुगंध उनके द्वारा फैलते जाए। ये मेरी प्रार्थना है। हमें आशीषित करना, करुणा दया रखना, प्रभु यीशु के नाम से। बैठ जाए।